आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। खरं सांगू, जेव्हापासून तू आलीस मला माझ्या पत्नीची आठवण यायला लागली आहे। आमचं लग्न नाही झालं, पण मनानं आम्ही एकमेकांचे झालो आहोत। पण काय करू, तिच्या चांगल्यासाठीच मी तिच्याशी लग्न करायला नकार दिला। कारण माझं लग्न तर मृत्यूशीच होणार आहे ना। मला खोकला आला नव्हता। तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील। तुला बोलता येतं का? साईबाबांवर विश्वास ठेवा, तुम्ही नक्की बरे व्हाल। तुझा आवाज तर माझ्या मंजुळेसारखाच आहे। मला एक क्षण वाटलं की तीच माझ्याशी बोलते, पण ती इथं कशी येऊ शकेल? तिचं तर एव्हाना दुसऱ्या कोणाशी तरी लग्न झालं असेल। या आजारानं तर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली। या आजारामुळं मी माझी मंजुळा, माझे आई बाबा सगळ्यांपासून दुरावलो। म्हणजे तू पण साईबाबांची भक्ती करतेस? हो, साईबाबा भगवान आहेत। माझी मंजुळा पण हेच म्हणते। माझा आजार बरा करण्याकरता तिनं साईबाबांचा अंगारा दिला होता 2 वेळा। पण माझं दुर्दैव तर पहा, दोन्ही वेळेस अंगारात टाकून देण्यात आला। आज विचार केला की अजाणतेपणी मी माझ्या मंजुळाचा आणि साईबाबांचा अपमान केलाय, ज्यामुळे माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे। बहुधा साईबाबांनी मला माफ केलं नसावं आणि नाही कधी करणार। साईबाबा, 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 माझ्या पतीला वाचवा साईबाबा, माझ्या पतीला वाचवा। मी त्यांचे हाल बघू शकत नाही। मृत्यूचं भय त्यांच्या मनात ठाण मांडून बसलं आहे। त्या भीतीचं हरण करा साईबाबा, या भयाला घालवून द्या। तुम्ही म्हणाला होतात ना साईबाबा की तुम्ही संपूर्ण विश्वाला व्यापला आहे आणि तुम्ही प्रत्येक प्राणीमात्रात सामावले आहात। म्हणूनच मी ह्या वृक्षात तुमचं दर्शन घेते। मी तुम्हाला शरण आली आहे साईबाबा। एकतर तुम्ही आम्हा दोघांचा उद्धार करा, नाहीतर आम्हाला मृत्यूच्या ताब्यात देऊन टाका। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा।
श्रद्धा आणि विश्वास. भक्ती नावाच्या गाडीचे 2 चाक आहेत. त्याचप्रमाणे सुख आणि दुःख जीवनाच्या गाडीची 2 चाक आहेत. भगवंतानी बनवलेल्या सृष्टीचे अनेक नियम आहेत. त्यातला एक म्हणजे जो दुःख भोगतो तो एक ना एक दिवस सुख भोगतोच, आणि जो सुख भोगत असतो त्याला एक ना एक दिवस दुःख भोगावंच लागणार. सुख दुःखाचे मोजमाप किंवा मात्रा मनुष्याच्या कर्मावर अवलंबून असते. जसे कर्म तसेच कर्माचे फळ. पण दुःखामध्ये सुद्धा ज्याची श्रद्धा कमी होत नाही, ज्याचा विश्वास अटळ राहतो, तो खरा भक्त होतो आणि त्याच्यावर ईश्वराच्या कृपेचा वर्षाव होतो. सबका मालिक एक. निर्मला, निर्मला, पाणी घ्या. पाण्यासाठी नाही बोलवलं मी. काय झालंय तुम्हाला? ऑफिसात काही गडबड झालीये का? मी आज कार्यालयात गेलोच नाही. ऑफिसला नव्हता गेलात? जावई बापू, सकाळपासून कुठे होता तुम्ही? माझ्या वहिनींना शोधत होतो. श्याम काका, श्याम काका. राजेंद्र, माझा राजेंद्र बेटा, राजेंद्र. अरे राजेंद्र बेटा, तू? हा दगड तू मारलास का बेटा? हो, मीच मारला. अजून मारेन, अजून दगड मारीन. तुम्ही माझ्या वडिलांना धोका दिलेला आहे, अपमान केलेला आहे माझ्या आईचा. नाही बेटा, हे खरं नाहीये राजेंद्र. खोटं बोलू नका. आई आली होती तुमच्याकडे बाबांच्या उपचारासाठी 200 रुपये मागायला, पण तुम्ही सगळ्यांनी तिचा अपमान केला आणि तिला तुमच्या घरातून हाकलून लावलं. ते सगळं सोडा सासूबाई, आणि हे सांगा की वहिनी इथे आली होती? मनीषाजी इथे नाही हो. काका, तुम्ही असे नव्हतात ना. तुम्ही बदललात. तुम्ही आमच्याशी सगळे संबंध तोडलेत. ठीक आहे, तर मग आजपासून माझा तुमच्याशी कुठलाच संबंध नाही. मी तुमचा राजेंद्र बेटा नाही आणि तुम्ही माझे श्यामसुंदर काका नाही. राजेंद्र बेटा, ऐक तरी. राजेंद्र बेटा, ऐक तरी. आई, तू असं का वागलीस सांग? मुली, मी जे काही करते ते मी तुझ्या भल्यासाठीच करते. माझं भलं माहित नाही माझं चांगलं होते का वाईट. हे 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 काय बोलतीयस तू? आई, जेव्हापासून माझं भलं व्हावं म्हणून तू रामलालजींची वाईट वागली ना, तेव्हापासून या घराची शांती, सुख सगळं संपलंय. मी श्यामसुंदरजींच्या बाळाची आई होणार आहे. पण ते इतके माझ्यावर नाराज आहेत की आमच्या होणाऱ्या बाळाला ते कम नशिबी समजतात. ह्याला तू माझं भलं होणं मानतेस? हे तुझ्या दृष्टीने चांगलं होतंय का माझं आई? हे चांगलं होतंय का माझं?
देवाचं रूप असतं. सगळेच म्हणतात. का म्हणतात असं? कारण मूल निष्पाप असतं, खरं असतं. त्यानं खोटं बोलायचं ठरवलं तरी ते नाही बोलू शकत. कधी कधी मुलाच्या तोंडून प्रत्यक्ष भगवंतच बोलत असतो. मूल केवळ आपल्या आई बाबा आणि कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं, मानव जातीचं भविष्य असतात. मूल नाराज होणं म्हणजे जणू भगवंताचं नाराज होणं, आणि मूल खुश होणं म्हणजे जणू भगवंताचंच खुश होणं. लोक विचारतात भगवंताचं हसू कसं असतं. मग ऐका, मुलांचं हास्य जसं असतं तसंच भगवंताचं हसू असतं. असं म्हणतात, आई बाबाच मुलांचे प्रथम गुरु असतात. पण कधी कधी स्वतः मुलंच आई वडिलांचे गुरु होतात. इतकं खरं बोलतात, इतकं खरं बोलतात की आई वडिलांचे डोळे उघडतात. सबका मालिक एक. जेव्हा मी तुम्हाला विचारलं होते की वहिनी इथे आल्या होत्या का, तेव्हा काय म्हणाला होता तुम्ही? नव्हती आली. खोटं बोलताय तुम्ही. त्या इथे आल्या होत्या. दादाच्या डोळ्यांच्या उपचारासाठी तिनं तुमच्याकडे 200 रुपये मागितले होते आणि तुम्ही तिचा अपमान करून तिला परत पाठवलं, हो ना? तुम्ही राजेंद्रच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय? हो, माझा राजेंद्रच्या बोलण्यावर विश्वास आहे. पण ही गोष्ट मला राजेंद्रने नाही सांगितली. उलट गावातल्या लोकांकडून कळली. आता इथे भरलेल्या बाजारात त्यांची पत्नी रडून रडून ओरडत होती. मला 200 रुपये द्या. माझ्या पतीच्या उपचारांकरता 200 रुपये द्या. नाहीतर त्यांचे पती अंध होतील. की माझ्या वहिनी रस्त्यावर रडत रडत याचना करत होती, कोणी मला 200 रुपये द्या. माझ्या पतीच्या उपचारांकरिता 200 रुपये द्या, नाहीतर ते आंधळे होतील. ती 200 रुपये लोकांकडून मागत होती. मी जिवंत असताना माझ्या बहिणीला दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागतात. धिक्कार असो माझा. मला जिवंत राहायचा काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? जावई बापू, सासूबाई, तुमचा जावई होण्याआधी मी एक अनाथ, गरीब आणि निराधार मुलगा होतो. या जगात माझं असं कोणीच नव्हतं. तेव्हा दादा आणि वहिनीनं मला आधार दिला, राहायला घर दिलं, प्रेम दिलं, माया केली, मला मोठं केलं, रुपये पैसे दिले, प्रतिष्ठा दिली, नाव दिलं. आणि तुम्ही त्यांना काय दिलं? अपमान, विटंबना. वा सासूबाई, वा, खूप चांगलं काम केलं तुम्ही. तू हे सगळं पैशांसाठी केलंस ना? हा? रुपये पैशांसाठी केलंस ना तू? चल आई, चल, जावई बापू, तुम्ही बोलूच नका. आई, चल. जावई बापू, कुठे घेऊन चालला आहात निर्मलाला? चल चल चल. जावई बापू, हे काय करताय? निर्मला तुमची पत्नी आहे आणि आई होणार आहे. माझी पत्नी आहे म्हणूनच काही बोलत नाही, आणि तुम्हाला सोडून देतोय कारण तुम्ही माझ्या सासूबाई आहात. सासूबाई, अरे बस 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 इथे, बस बस. पैसे हवेत ना? पैसे हवेत ना तुला? घे घे घे, अजून घे, अजून घे, घे अजून घे. तू जी आज राजेंद्र सायकलची मालकीण झालेली आहेस निर्मला, ती कोणामुळे? खोट्या पेपर्सवर दादाची सही घेऊनच ना? ठीक आहे,
आता हे राजेंद्र सायकल्स तूच सांभाळ. आता मला हे पैसे नकोत, हे राजेंद्र सायकल्स नको, आणि तू सुद्धा. निर्मला, मी तुझ्याशी लग्न करून पछतावतोय. लोकांची लग्न करून भरभराट होते, पण मी तर बर्बाद झालोय निर्मला, बर्बाद झालोय मी, बर्बाद झालोय. शांत हो, शांत हो, शांत हो. आपण जे करतो त्याची फळं भोगतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, करावे तसे भरावे. जे पेराल तेच उगवेल, त्याचीच कापणी कराल आणि तेच खाल. प्रेम करा तेव्हा प्रेम मिळेल, आदर केला तर आदर मिळेल, आणि अपमान केला तर मान कसा मिळेल? कधीच नाही मिळणार. अपमान केला तर अपमानच मिळेल. दुसऱ्याला धोका दिला तर तुम्हालाही कोणीतरी धोकाच देईल. भगवंत सगळं बरोबर करतो. आपण हे विसरतो की धूर्तपणाचं फळ नेहमी कटू असतं आणि खरेपणाचं फळ हे नेहमी गोड असतं. झाडाचा आदर्श ठेवला तर कधीही कोणाचं वाईट चिंतणार नाही. आपण झाडावर दगड मारतो ना, आणि त्या बदल्यात झाड आपल्याला मारतं का? नाही, उलट ते फळ देतं, आणि त्याबरोबर सावली देखील. जर शक्य असेल तर झाड व्हा. सबका मालिक एक. वैद्यबुवा, 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 अरे काय झालं मूर्खांनो? तुम्ही द्वारकानाथांची संगत सोडा. राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही ह्या मूर्खांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. अरे गाढवांनो, तुम्ही विचार करून बोलायला कधी शिकणार आहात? शिकलो आहे वैद्यबुवा, यावेळेस विचार करूनच बोलतो आहे. अभिनंदन वैद्यबुवा, अभिनंदन. तुमचे हे दोघं चंगू मंगू आता विचार करायलाही लागले. वैद्यबुवा, तुम्ही द्वारकानाथांची संगत सोडा, नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, तुरुंगात. मग आमची काळजी कोण घेणार? तुम्हाला अटक झाली तर आम्हाला खायला कोण देईल? अरे मूर्खांनो, जर तुम्हाला हे माहित आहे की तुम्हाला दोघांना खायला कोण घालतंय, तरी सुद्धा मलाच अटक व्हायची भाषा बोलताय. नाही नाही, आम्ही अटक करायला सांगत नाही आहोत. ही तर द्वारकानाथांची चाल आहे. वैद्यबुवा, तुमचे हे दोघं चंगू मंगू काय बोलतायत ते ऐकलं? खरं तेच बोलतोय वैद्यबुवा. द्वारकानाथजी ज्या पोलिसाला घेऊन शिर्डीत आले होते ना, ते परत आलेत. हो ना, आणि त्यांच्या बरोबर मोठे अधिकारीही आहेत. अरे राम राम राम. हे अधिकारी? हो हो, जसं काय तुम्हाला काही माहितच नाहीये, ते मोठे अधिकारी शासकीय विश्रामगृहात विश्राम करत आहेत. अरे राम 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 राम. शासकीय विश्रामगृह? हो. याचा अर्थ इन्स्पेक्टर साहेब कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याला आपल्या सोबत घेऊन आले आहेत. वैद्यबुवा, डोक्यातली घंटा वाजली का? घंटा? वैद्यबुवा, तुमच्या डोक्यात काय घंटा टांगली आहे का? आम्हाला आधी माहित असतं तर कधी कधी आम्हीही वाजवली असती ना.
अरे मूर्खांनो, जास्त डोकं चालू नका, नाहीतर मी असा घंटानाद करेन ना की तुमच्या खाण्याची आणि विचार करण्याची शक्ती सुद्धा संपेल. टन टनाटन, समजलं मूर्ख कुठले? वैद्यबुवा, हा, मला तर असं वाटतंय ते इन्स्पेक्टर साहेब निश्चितच त्या साईबाबाला अटक करण्यासाठी त्या मोठ्या अधिकाऱ्याला आपल्या सोबत घेऊन आले आहेत. वैद्यबुवा, आपण जिंकलो, आपण जिंकलो वैद्यबुवा, आपण जिंकलो. इन्स्पेक्टर सर. आता तुम्ही जा आणि थोडा आराम करा. संध्याकाळी तपास करायला जाऊ. आणि ऐक, साईबाबाला आपण इथे आलोत हे कळता कामा नये, नाहीतर तो फरार होईल. हो सर. आणि तुमच्या हवालदाराला सांगा साईबाबावर नजर ठेवायला. येस सर. फरार तर या दुनियेतून एक ना एक दिवस सगळ्यांनाच व्हायचंय. जे गुन्हेगार असतात ते आपल्या परिसरातल्या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी फरार होतात आणि भक्त भगवंताच्या शोधार्थ इथे तिथे भटकत राहतात. आणि जेव्हा भगवंताला भेटण्याची ओढ अनावर होते तेव्हा खुद त्यांनाच भगवंताचा साक्षात्कार हा होतोच. मग मनात अहंकाराची भावना उरत नाही आणि मी भगवंत आहे ही भावना देखील त्या वरच्या भगवंतासमोर फरार होऊन जाते. सबका मालिक एक. मनीषा, जरा पाणी आण ग. आणते. हे घ्या. हा राजेंद्र कुठे गेला? खेळायला गेला असेल कुठेतरी आजूबाजूला, येईलच. पत्ताच लागत नाही आजकाल कुठे जातो. तासन तास गायब बसतो आणि काही सांगतही नाही. आणि तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. काय बोलू, कसं बोलू? माझी दृष्टी नाहीये ना, काही पहिलं तर बोलू शकणार ना. राजेंद्र, कुठे गेला होतास? काकांच्या घरी गेलो होतो. इतक्या लांब? का गेला होतास? माझ्यासाठी पैसे मागायला गेला होतास का राजेंद्र बेटा? नाही, त्यांनी माझ्या आईचा अपमान केला, मी त्यांचा अपमान करायला गेलो होतो. नालायक, हे शिकवलं का मी तुला? तू त्यांना काका म्हणतोस आणि त्यांचाच अपमान करतोस? हे संस्कार केलेत का मी? हे शिकवलं का मी तुला? अगं मनीषा, मोठ्यांचा आदर केला जातो, त्यांचा अनादर करायचा नसतो, मनीषा, त्यांचा बस. मान ठेवायचा असतो, अपमान करायचा नसतो. कोणी आपला अपमान केला किंवा कोणी सन्मान केला हे आता तू ठरवणार. एवढा मोठा झालास तू. माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राजेंद्र. आज तू माझी मान शर्मेने खाली घालायला लावली आहेस. आज तू तुझ्या काकांचा अपमान केला आहेस, उद्या आपल्या वडिलांचा करशील, मग माझा अपमान करशील. आई, मला माफ कर आई, माझ्याकडून चूक झाली. पुन्हा मी असं करणार नाही, खरंच करणार नाही. जेव्हा आई आपल्या मुलावर संस्कार करते तेव्हा त्या संस्कारामुळेच मुलगा या जगात स्वतःचं एक स्थान निर्माण करू शकतो. ज्याच्यावर चांगले संस्कार झालेले असतात तो गरीब असूनही श्रीमंतच असतो आणि ज्याच्यावर चांगले संस्कार झालेले नसतात तो श्रीमंत असला तरी गरीबच राहतो. हीच संस्कारांची थोरवी आहे. जो आपले संस्कार विसरतो त्याचं निश्चितच अधःपतन होतं आणि वाईट परिस्थिती असताना देखील जो आपले संस्कार विसरत नाही त्याची प्रगती निश्चित असते. सबका मालिक एक.
आराम मिळतोय ना दीनानाथ? हे सगळे या मंजीचे उपकार आहेत. पण काय? पण ही बिचारी तरी काय करू शकते? आता आराम म्हटला तरी नंतर हैराण तर होणारच आहे. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की मला तसं नाही, मी या मंजीसाठी काहीच करू शकत नाही. मला तुमच्याकडून काहीच नकोय. मग तू हे सगळं माझ्यासाठी का करते आहेस? ना मी तुझा भाऊ, ना वडील आणि पती नाही. मग तू जी माझी कोणीच लागत नाही, तू मला जिवंत ठेवायचा प्रयत्न करतेस का? मला तुम्ही निरोगी राहायला हवे आहे. मला निरोगी राखताना तू तुझ्या आरोग्याची हानी करून घेणार आहेस. मला जिवंत ठेवताना तू स्वतः मृत्यूच्या तोंडी जाशील. जा, चालते हो इथून, जा, चालते हो इथून, जा. तू कुठे चाललीस? साईबाबांच्या दर्शनाला. असं कसं होऊ शकतं? हेच होता आहे द्वारिकानाथजी. हो ना, त्या मोठ्या अधिकाऱ्याची बायको त्या साईबाबाच्या दर्शनाला चालली आहे, ती बघा. अरे मूर्खांनो, मागे व्हा, मला बघू देत. राम राम राम. द्वारकानाथजी, मग नाही मला वाटत की तो मोठा अधिकारी साईला पकडायला आला असेल. मग कोणाला पकडायला आला असेल? द्वारकानाथजींना. हे गप्प बसा नालायकांनो, मूर्खांनो. द्वारकानाथजी, मी खरंच सांगतो की कधी कधी मला असं वाटतं की ह्या दोघांना तुरुंगात बंद करून टाकावं. तिथे आमच्या बरोबर तुम्ही पण राहाल ना वैद्य बुवा? तुरुंगात? का नाही माझ्या मूर्खांनो? तेथे तुम्हा दोघांना हवा खाण्यासाठी आणि लात मारण्यासाठी ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत बोलायला हवं तुरुंगामध्ये. अरे जाऊ दे वैद्य बुवा या मूर्खांना. आपल्याला या गोष्टीची खबर काढली पाहिजे की हा मोठा सरकारी अधिकारी आहे तरी कोण, आणि त्याची पत्नी साई बाबाच्या दर्शनाला का गेली आहे. साई सर्व सुखधामं साईनाथ नमोस्तुते. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुख का. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा मन हमारा. धरती पर रहकर प्रभु
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय. ईश्वर आपल्या सगळ्यांमध्ये वास करून असतो. ज्याला आपण अंतरात्म्याचा आवाज म्हणतो तो ईश्वराचा आवाज असतो. आपला अंतरात्मा नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. म्हणून प्रत्येक माणसानं आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला पाहिजे. कधी कधी मनुष्य द्विधा मनस्थितीत असतो, कारण जेव्हा त्याच्या मनाच्या आवाजाचा अंतरात्म्याच्या आवाजाशी संघर्ष होतो तेव्हा त्याला कळत नाही की कोणाचं ऐकावं. अशा वेळेस आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला पाहिजे, कारण तो सत्याचा आवाज असतो, ईश्वराचा आवाज असतो. सबका मालिक एक. माझ्या अंतरात्म्याचा आवाज मला सांगतोय की बाबा तुम्ही ईश्वरी अवतार आहात. मॅजिस्ट्रेट साहेब आपल्याबाबत चुकीचा विचार करतायत. तू न्यायाधीश साहेबांच्या न्याय पद्धतीमुळे चिंतित झाली आहेस का मुली? महाळसापती, न्यायाधीश साहेब माझी तपासणी करण्यासाठी आले आहेत. मला अटक करायची आहे. आपण तर सर्व जाणता साईबाबा. म्हणूनच तर मी तुला डाकू लुटारूंपासून वाचवलं आहे. यांना क्षमा करा साईबाबा. क्षमा कशासाठी? न्यायाधीश साहेबांनी कोणता अपराध केलाय? ते तर आपलं कर्तव्य करण्यासाठी आले आहेत. कर्तव्य निभावणं म्हणजे भगवंताची पूजा करणं. ज्याच्यावर ईश्वरी रूप असते तेच तर आपलं कर्तव्य निभावू शकतात. तुम्ही खूप दयाळू आहात साईबाबा. मी इथे सगळ्यांवर कृपा करायला आलो आहे बेटी. सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलोय. या दुनियेत देव नाही आहे. जर देव असता तर त्याच्या या दुनियेतल्या लोकांना हा जीव घेणं आजार झाला नसता. तुम्ही देवावर अविश्वास दाखवू नका. आता तर सगळ्यांवरच अविश्वास आहे. फक्त एकच गोष्टीवर विश्वास आहे की मी मरणार आहे. नाही, असं म्हणू नका. तुम्हाला काही एक होणार नाही. तू का माझ्यासाठी चिंतित होतेस? तू माझं ऐक. तू तुझ्या घरी परत जा. जिथे तुम्ही असाल तेच माझं घर असेल. इथे राहिलीस तर तुला या आजाराचा संसर्ग होईल. आपल्या बरोबर सावलीसारखी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे मी. जा, आपल्या पती बरोबर राहा आणि सुखी आयुष्य जग. मी माझ्या पती बरोबरच तर आहे. जेव्हा तुम्ही ठीक व्हाल तेव्हा माझं आयुष्य आपोआप ठीक होऊन जाईल. किती अजब गोष्ट आहे. स्त्रीमध्येही किती फरक आहे. एक अशी आहे जी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या पतीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे एक स्त्री आपल्या पतीसाठी साऱ्या दुनियेशी शत्रुत्व घ्यायला मागे पुढे पाहत नाही.
कारण तिचा पतीच तिचं सर्वस्व आहे, सर्वस्व आहे. आणि तिसरीकडे आपल्या पतीला सर्वस्व न मानता पैशालाच सर्वस्व मानते. पैसे तर मिळाले तिला, पण तिने आपल्या पतीचा विश्वास गमावलाय. कदाचित त्या स्त्रीला हे माहित नसेल की विश्वास जीवनात सर्वोच्च स्थानी असतो. हो, जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचं परत जुडणं शक्य नसतं. पत्नी पतीची खरी मैत्रीण असते. पतीच्या जीवनातल्या सुखदुःखाची, चढ उतारांची पत्नीच साक्षीदार असते आणि पत्नीच सखी. पण जेव्हा ही साथीदारच आपल्याच लोकांच्या बोलण्यात येऊन आपल्या पतीचं मन दुखावते, तेव्हा पती पत्नीच्या नाजूक नात्यातल्या जिव्हाळा संपतो आणि पश्चाताप खेरीज काहीच शिल्लक राहत नाही. सबका मालिक एक. या सर. राम राम. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत हे लोक? शिर्डीचे रहिवासी आहेत सर, द्वारकानाथजी योगी. नमस्कार. मला साईबाबांविषयीची खबर या द्वारकानाथजींनीच दिली. खूप चांगलं काम केलं द्वारकानाथजी. धन्यवाद. मी त्या साईचं पितळ उघडं पाडेन. तो स्वतःला साधू संत समजतो आणि साथीदारांसोबत दरोडे टाकतो. हो ना. अहो, लवकरात लवकर अटक करा त्या बहुरूपीला. हो ना वैद्यबुवा? हो हो, नक्कीच. नक्की तसंच होईल द्वारकानाथजी. मी स्वतः तपासासाठी द्वारकामाईत जाईन. अरे राम राम, तुम्ही तिथे कशासाठी जाता? त्या ढोंगी साईला इथे बोलवा ना. हो, तुम्ही इतके मोठे न्यायाधीश आहात, इतके मोठे साहेब आहात. अहो, तो स्वतः चालत येईल की तुमच्याकडे? तुम्ही बरोबर बोलताय. तुमचा सल्ला मला आवडला.